Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्र्यांचा सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे 6 मोठे निर्णय. ताफ्यामध्ये घट करण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांकडून लगेचच अंमलबजावणी. अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलच्या कार्यक्रमात पोहोचले. फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द. अत्यावश्यक सोडून विमान हेलिकॉप्टर दौऱ्यावरती बंदी. मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आठवड्यातनं 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करावा. जास्तीत जास्त बैठका व्हीसीनं घ्याव्यात. उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट. इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. देशहितासाठी मोदींकडून इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन. अंमलबजावणी करता येत नसेल तर निदान थट्टा मस्करी तरी करू नका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांची कानउघडणी. तर पंतप्रधानांच्या आवाहनाची थट्टा नको. कोरोनाच्या महासंकटातनं मोदींनीच देशाला सावरलं. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. पुण्यातील व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेतही घट. व्हीआयपींची सुरक्षा 50% करण्याचे आदेश. मोदींच्या आवाहनानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे निर्देश. आजपासून अंमलबजावणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर कारवाई. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावरती पालिकेचा बुलडोझर. कारवाई दरम्यान मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली. मतीन पटेलला आलिशान घर बांधून देणार. पालिकेच्या कारवाईवरनं इम्तियाज जलील आक्रमक. तर जलील खऱ्या अर्थानं अर्बन टेररिस्ट. मंत्री संजय शिरसाटांकडून जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी. 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणात राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळले. मी त्यावेळी नाशिकमध्ये होतो. राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. खोटी केस दाखल केल्याचा दावा. 18 तारखेच्या सुनावणीकडे लक्ष. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काहीही झालं तरी भाजपातनं लढणार. राष्ट्रवादीचे 22 आणि शिंदेंच्या सेनेच्या काही आमदारांचंही भाजपातून लढण्याचं ठरलंय. रोहित पवारांचा मोठा दावा. सुनेत्रा पवारांवरती तटकरे आणि पटेलांची नाराजी. सूत्रांची माहिती. राष्ट्रीय कार्यकारिणीतनं वगळल्याच्या चर्चेनंतर नाराजीच्या चर्चा. दरम्यान आसामवरनं परतताना पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास करणंही टाळलं. सूत्रांची माहिती. बारामतीमध्ये शिकाऊ विमान पडल्याची घटना. गोजुबावी गावाच्या हद्दीमध्ये शिकाऊ विमान कोसळलं. वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती. अमूल दूध 2 रुपयांनी महागलं. उद्यापासून अमूलच्या दरामध्ये वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.